पीपल, कालचा दिवस भयानक होता, खूप गडबडीचा होता आणि लास्ट मोमेंटला रात्री इतका काही धुमाकूळ झाला. ते म्हणजे आम्ही व्हेन्यूवरती होतो आणि घरी यायला तर 1च वाजला आम्हाला, पण इतकी थंडी होती. आम्ही जॅकेट नव्हतं नेलं, काही नव्हतं नेलं. मी अक्षरशः रडायला आलेले, वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला गुंडाळून बसलेले. पण मग एक मेडिकल रूममध्ये थोडं चादर टाईप होता, ते मॅमनी ओढून आणलं, माझ्या अंगावरती टाकलं आणि बापरे हॉरिबल होतं जे काय होतं ते. पण मजा आली, मेडल मिळालं, यात मी खूप हॅपी आहे. आणि आता पुढचे 3 दिवस आहेत आमच्याकडे, ते थोडेसे आम्ही चिल करणार, थोडं फिरणार, साऊथ आफ्रिका एक्सप्लोअर करूयात. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही ब्लेझर घालून फोटोज काढणार, कारण की आमच्याकडे फॉर्मल्स नव्हते, आम्हाला फक्त ब्लेझर दिला गेला. त्यामुळे आता आम्ही थोडंसं मिसमॅच केलं आहे थोडं आणि बघूयात आता कसे फोटोज येत आहेत. त्याच्यावरती व्हेन्यूवरती जाणार आणि थोडंसं फोटोशूट करूयात. आजचा डे तर फुल चिल आहे, काही ॲज सच प्लॅन नाही आहे, पण मला तरी असं वाटतं की स्विमिंग करावं. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, 4 वाजत आले की प्रचंड थंडी पडत जाते आणि आत्ता खूप ऊन आहे. सो ते सूट पण झालं पाहिजे बॉडीला. तर आता सध्या तरी फोटोशूटचा प्लॅन आहे, तर ते करू आता. फोटोशूट करण्यासाठी आम्ही 11 वाजता जाणार होतो आणि 2 वाजता चाललो आहेत, कारण की नाश्ता करून सुस्तावलो, कालचा हँगओव्हर. आणि मॅमने पण कशी डुलकी आणली. हो ना, गाड झोप लागलेली मला, बरं झालं उठवलं असतं. खूप उशीर झाला ना रात्री झोपायला, त्यामुळे. कालचा रात्रीचा एक स्पेशल फोटो आहे माझ्याकडे. कसला? करू कसे काढून ठेवते ना ब्लेझर. आजचा जो दिवस होता तो पूर्ण फोटोशूटसाठी होता. व्हेन्यूवरती येऊन तेच केलेलं आहे, फुल फोटोशूट. अरे पण झालं विथ ब्लेझर. मेन जे पाहिजे होतं ते कुठे, ते वेळच नाही मिळाला ना ते करायला. उरकता घ्यावं लागलं लिटरली. पण ठीक आहे, मिळालेत फोटो बऱ्यापैकी. मिळाले का? हो, घरी गेल्यावर कळेल का? कळेल, चेक करूयात. आणि परत एकदा ट्रॅकसूट, जो की माझ्याकडून खूप मळलेला आहे. इथे नेल पेंट लागली का? इथे चॉकलेट सांडलं, क्लेनी कॉफी सांडवली माझ्या ट्रॅकसूट वरती. घरी जाईपर्यंत टिकतोय की नाही काय माहिती. का धुतला की काम होणार ते आहे. पांढऱ्या कपड्यांचं तसं. स्विमिंग पूल मध्ये आता जायचं का नाही? थंडी पडायला लागली म्हणलं ना मी तुला, मी मरून जाईन स्विमिंग पूल मध्ये गेले तर. मग उद्या जाऊन बसायला हरकत नाही. उद्या अरे आपल्याला राईड बुक करायची बरं का आधी सुप्रिया. हो, नाही आत्ता ह्याच्यात जाऊ, कसिनो मध्ये जाऊ. हां, चेंज करून घेऊन राईड बुक करू आजच. हो, नाही ते चेंज करून तिथंच कसिनो आहे, तिथेच जाऊ. रात्री गेम्स खेळू शकतो वाटल्यास तिथे. आहेत ना ते, तसेवाले नाही आहेत, वेगळे बघितले का ते व्हिडिओ गेम्सचे वगैरे कसे असतात ते वाले. तरी मला कुठे कळतं. लपून बसली आहे का मुंगूस? हाय. अरे अरे बर, अरे पिझ्झा खाताय.
इट्स अ कॉफी टाइम. मॅमनी कॉफी बनवली आहे आणि त्यांना माहिती आहे मला किती शुगर लागते. सगळे मलाच दिलेत पॅकेट्स. तुम्ही किती घेतले काय शुगरचे पॅकेट? हे ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. आय एम ट्राई. आय एम फ्रॉम दॅट ट्राई. ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. ये भारी लागते ना. आणि माहितीये का सुप्रीमाला व्लॉग कसे करायचे ते शिकवणार आहे. हो एक व्लॉग करणार आहे मी सुप्री बरोबर. येस. मला ते शिकून त्याचं पुढे काय म्हणतं माहित नाही पण मी शिकणार आहे कसं करता. हॅलो फ्रेंड्स असं म्हणा. मॅम मी असं नाही करत. मी करणार. हॅलो फ्रेंड्स. टिपिकल व्लॉग. मॅमच्या हातची ब्लॅक कॉफी प्या. थर्ड क्लास लागते. म्हणजे वेळच द्यावा. म्हणजे तिकडून पाठवलेलं व्हॉट्सअप आलं. कॉफी जर बेडवर सांडली ना मला खाली झोपावं लागेल रात्री. अच्छा व्लॉग चालू आहे का तुझा? नाही काही नाही. आहे झाली चांगली चांगली फायनली थोडीशी. हे वेगळे ठेवायला पाहिजे ना. हो. नाही तर डॉलर म्हणून ब्रँड जायचे. मग काय मजाच आहे साऊथ आफ्रिकन वाल्यांची. मोजू का? हे बघ त्याच्यावर गेंडा आहे दिसलं का? आपण उद्या जाणार आहे गेंडे बघायला. येस. साऊथ आफ्रिकाची करन्सी. 3. हे बघ हे कोण आहे? सुप्रिया का? मॅम मी किती नाजूक आहे. ती पण नाजूक आहे. नाही नपरा नाक आहे ना तिला. उल्टे सुलटे बहुत पैसा है बहुत पैसा है. कॉम्पिटिशन के बाद फुल पार्टी. मॅमनी एकदम म्हाताऱ्यांसारखं गठुड्यात बांधून पेपर मध्ये गुंडाळून ठेवले. वेगळे पैसे कळायला पाहिजे ना नाहीतर हे डॉलर मिक्स होतील की त्यात. ह्याची आणि त्याची किंमत वेगवेगळी आहे. ये मेरे को दे दो ये तुमको रख लो. बघा पिझ्झा तुला खायचा आहे. यात पण येतो. एक नाही 10 येतील. पप्पांना सांगते थांब ह्याच्यामध्ये 10 पिझ्झे घेते. आता आम्ही चाललोय करन्सी एक्सचेंज करायला कारण की आधीची थोडी कमी पडली आणि उद्या सफारी करायची त्यामुळे त्याचं बुकिंग पण करणार. कसिनो मध्ये जाऊन करन्सी एक्सचेंज करणार आणि कसिनो मध्ये करन्सी एक्सचेंज करायला जायचंय. साक्षीदार आहे बरं का आता तुम्ही. बघूयात पुढे गेल्यावर बाल काय त्याला म्हणतात अंडर एज लोकांना परमिशन नसते आत जायला. मी आज जाऊन फक्त करन्सी एक्सचेंज करून येणार आहे. गेम बिम काय खेळू देणार नाहीये असं सांगतेय. असं होणार नाही. मला हाँगकाँगला पासपोर्ट मागितलेला. कितवीत आहे आता इथे बघू मागतायत का. इथे असं होणारच नाही. आता मी मोठी दिसते मोठी झाली एका वर्षात. बिल्कुल भी डरो मत. एक फाइट में पटक देंगे. ओ आपली पण लोक याच्याकडेच बघत असतील. असं बाहेरून जाऊ. बाहेरून गेलं पाहिजे. आपण पार्किंग स्लॉटला आलो. ए वाव ही कुठली गाडी आहे. थांबा थांबा. माझे पाय. अरे यार मॅम हीच आहे ती BMW. माय ड्रीम कार. ओ माय गॉड वाव कसली सेक्सी दिसतीये. नाईस व्ह्यू.
वाव. Hey, thank you. Hey. अशी लेक्सस का बरं लावली असेल? मी म्हटलंय आत्ताशी आली आहे का यांच्याकडे? नाईस प्लेस. इतकं भारी. आमच्या रिसॉर्ट वरती डिअर आहे आणि इथे रूम आहे. वाव. किती गोड आहे. ओळखा जिराफ. दमशरात चालू झाला का? जिराफचं नाव येत नव्हतं मला तोंडात. चला नैरोबी विसरली इथपर्यंत ठीक आहे. झेब्राला काय करणार तू? त्याची मजा आहे. हे आणि फुटपाथ काय. आता नेक्स्ट हरिण, गेंडा, कळप हरणाचा. अरे म्हशी, गवा. तू रायनो केलंच नाही पण हरिण ना. डिअर, अँटलर्स, शिंग आहेत ते कळलं. गाय म्हशी तर तिथं कुलधरणला पण आहेत ना. तेच की गवे असतात ना ते मोठे शिंगावाले म्हशी. गव्यांच्या पुढचं काय रानगवे. मोठी शिंगवाली हरणं असतात त्याला काय म्हणतात? मोठ्या शिंगवाल्याला हरणांना काय वेगळं काय म्हणतात का? नाही मला नाही माहिती. बरं ठीक आहे मॅम हरल्या. हा सांबर. इडली सांबार